हो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिका मुद्दामच अंशूला खूप मारत असते आणि बोलत असते की असं करतोयस तू, तुझी वहिनी काय खोटं सांगणार आहे? अरे तुझ्या समर दादाला बघ, अरे त्याचं लोकांमध्ये किती नाव आहे आणि तू असं करतोस. ती उगाचच मारत असते आणि तेव्हा समर तिला सावरत असतो. समरला बिलकुलच विश्वास पटलेला नसतो. तेव्हा मल्लिका बोलते की समर नाही, समर त्याला माझ्या डोळ्यासमोरून बाहेर काढ, मला त्याचं तोंडही बघायचं नाही. तेव्हा अंशू मुद्दामच नाटक करतो की तसं असेल तर मी निघून जातो, कारण की घरातलेच माझ्यावर शक घ्यायला लागले म्हणून. तेव्हा श्वेता बोलते की होणारच ना, आणि हा खोटं बोलतोय ते त्याला माहिती आहे, कारण की माझ्याकडे प्रूफ आहेत. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, तुमच्याकडे प्रूफ आहेत ना, दाखवा. इकडे आदिरा निघून गेल्यामुळे रोहन डिस्टर्ब असतो. तेव्हा मंदाकिनी त्याला जेवण आणते. तेव्हा रोहन जेवत नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते, अरे जेवणावरती काय राग काढतोयस? तेव्हा मंदाकिनी मुद्दामच बोलत असते की आम्हीच चुकलो रे, आमचंच चुकलं. तू लग्नाआधी म्हणत होतास की आदिरा मोठ्या घरची पोरगी, ती आपल्या घरात ॲडजस्ट नाही होणार, मला लग्न नाही करायचं आहे. तेव्हा आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं. बघितलं ना, आम्ही मोठ्या घरची काही 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 कामसुद्धा करते का? किती दिवस झाले? बोटावर मोशील तर 2 मिनिटात संपतील. आणि काय गेली निघून? कधी सुनेसारखं राहिली का ती? एक दिवस तरी सुनेसारखी राहिली का, सांग ना? फक्त आपलं म्हणणं, आपल्याला मनाला वाटेल तेच करायचं, तेच खरं करायचं. रोहन रागात तिथून निघून जातो. इकडे स्वानंदी, निकिता, श्वेता पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावत असतात. तेव्हा निकिता बोलते की कनेक्ट होत नाही आहे. तेव्हा समर बोलतो की का? तेव्हा श्वेता बोलते की मी आत्ताच तर कनेक्ट करून पाहिलं होतं काल, तेव्हा तर झालं होतं. तेव्हा समोर बोलतो, हो काल झालं होतं, मग आता मला दाखवताना झालं नाही का? तेव्हा श्वेताला झालेला सगळा प्रकार आठवतो. ती येत असते, तिला काही बायका अडवतात. त्या बायका तिची पर्स ओढत असतात आणि तिला तोंडाला रुमाल लावून तिला बेशुद्ध पाडतात. पर्समधनं सगळ्या वस्तू काय असतील ते बघून घेतात. श्वेता बेशुद्ध असते. बेशुद्ध अवस्थेत श्वेताला जेव्हा जाग येते तेव्हा तिला तिला काही बायका एक माणसाने उठवलेलं असतं, ते तिला पाणी देतात आणि विचारतात की डॉक्टरांना बोलवू का मॅडम? तेव्हा श्वेता बोलते की नाही नको, माझी पर्स. तेव्हा श्वेताची पर्स बाजूला पडलेली असते. श्वेता पटकन पर्स बघते आणि मोबाईल बाजूला पडलेला असतो. मोबाईल बघते आणि तशीच इकडे येते आणि इकडे समरला सांगत असते की आय नो सर, मी आता येताना काही बायका मला भेटल्या, त्या माझ्याशी झटापटी करत होत्या, त्याच्यातच काही झालं असेल, माझी पर्स पडली म्हणून त्या चोर होत्या. तेव्हा समर बोलतो काही फालतूची कारणं देऊ नका. तेव्हा स्वानंदी बोलते की 1 मिनिट, माझ्याकडे आहे, म्हणजे फोनमधनं काही डिलीट होऊ नये म्हणून, दुसऱ्याकडे बॅकअप असावा ना, म्हणून माझ्याकडे काही आहेत, मी ते डिलीट नाही केले म्हणून. तेव्हा स्वानंदी तिचा फोन बघायला लागते. तेव्हा स्वानंदी ही बघून शॉक होते की तिच्या फोनमध्ये काहीच सापडत नसतं. तेवढं अर्पिता आणि मल्लिका एकमेकांकडे बघते आणि त्यांना आठवतं की अर्पिताने सगळे तिचे फोटो डिलीट केलेले असतात म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते सापडत नाही आहे. तेव्हा समोर बोलतो, काय सापडत नाही आहे, काय चाललं आहे तुमचं? तेव्हा स्वानंदी बोलते की सापडत नाही, पण असं कसं होऊ शकतं, मी आत्ता चेक केलं होतं. तेव्हा समोर बोलतो, मग आता काय झालं? तेव्हा निकिता बोलते की नाही समर, या दोघींकडे पुरावा होता, तो स्वानंदीकडेही होता आहे आणि ड्राईव्हमध्ये बी सेव्ह होता. तेव्हा समोर बोलतो, निकिता तू सुद्धा यांना सामील आहेस? तेव्हा स्वानंदी बोलते की 1 मिनिट राजवाडे, माझ्या मोबाईलमध्ये पण हा व्हिडिओ होता, काहीतरी गडबड झाली आहे, डिलीट झाला आहे, पण ही श्वेता खोटं बोलत नाही आहे. आणि अजून अंशुमन तुमच्याबद्दल पण खूप वाईट बोलला होता. तेव्हा समर चिडतो, बास म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की तसं नाही हो, खरंच अंशुमन श्वेताशी. तेव्हा समर बोलतो, इनफ मीन्स इनफ, अंशुमनबद्दल यापुढे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. आपली मंदाकिनी रोहनला बोलत असते की अरे असं तू जेवण सोडू नको ना, ती मुलगी तुला सोडून गेली आणि ती मुलगी सोडून गेली त्या 2 दिवसाच्या मुलीसाठी तू रडत बसलाय, आणि असं जर असेल ना तर घे घटस्फोट तिच्याशी. तेव्हा रोहन शॉक होतो आणि इकडे समरही बोलत असतो की मला एक गोष्ट कळत नाही, या मुलीला मी इतके चान्स देताना ती सतत सतत माझ्या भावावर आरोप लावते. समर बोलतो ही मुलगी अशी ऐकणार नाही, आपण पोलिसांतच तक्रार करतो. तेव्हा स्वानंदी बोलते नाही राजवाडी, तिची काही चूक नाही, ती खरं बोलते, गोळ माझ्याकडनं झाला आहे, माझी चूक आहे म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते, यू नो वॉट दादा, तू ना श्वेताने स्वानंदी बद्दलच तक्रार कर पोलिसांशी. तेव्हा आजी बोलते अर्पिता. तेव्हा आजी पुढे येते आणि बोलते की श्वेता, हे बघ आपण या विषयावर नंतर बोलू, तू आता गेलीस तरी चालेल. तेव्हा श्वेता चालली जाते. इकडे अंशू नाटक करत असतो रडायचं. तेव्हा समोर बोलतो, तू का रडतोयस आता? तेव्हा अंशू बोलतो की दादा, माझ्यामुळे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहेत दादा, मला कळतच नाही की वहिनी माझ्यासोबत का अशी करते, का अशी वागते, तिचं मी काय वाईट केलं आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की तू खोटं बोलतोयस अंशुमन, तू
तू आत्ता माझ्याकडे पुरावा नाही, पण मी रेकॉर्ड केलं आहे सगळं. तू खरंच त्या क्लबमध्ये काल श्वेताला भेटला होतास. तेव्हा मल्लिका बोलते, स्वानंदी बास, त्या पोरीवर मी विश्वास नाही ठेवला, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. ती परकी आहे, तू नाही. तेव्हा समर बोलतो, काकू काही लोकांना परका आणि सगळं कळतच नाही, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही ती कळतच नाही. एकदा त्या मुलीने यांना तोंडावर पाडून झालंय, पुन्हा पुन्हा त्या मुलीवर विश्वास ठेवून अंशुमनवर आरोप करताय. का असं करताय कळत नाही. तेव्हा मल्लिका बोलते, स्वानंदी खरं खरं सांग, अंशुमनवर तुझा कसला राग आहे? त्याने तुला काही ऑफेंड केलंय का? का तू त्याच्यावर राग काढतेस? कसलं वाईटपणा घेतेस? मल्लिका बोलत असते की तू का अशी वागते? तुझी आई पण आदिराशी कशी वागते? काल मी गेली तर कशी काय काय नाही नाही ती बोलली आदिराला, तरी मी सावरून घेतलं की आदिरा चूक तुझी आहे, तुला या गोष्टी समजून घ्यावे लागतील. पण त्या काय काय बोलल्या लग्नाच्या वेळी पण बघितलंच ना काय झालं होतं ते. तेव्हा मल्लिका बांगड्यांबद्दलच बोलत असते आणि सगळा फ्लॅशबॅक त्यांना आठवून देत असते आणि पुन्हा वरून बोलते की पण मी त्याचा विषय काढलाय कधी. तेव्हा अदिरा बोलते की मम्मा अगं तू का बोलतेस, तू त्यात नंदुताईची काय चुकी आहे? तेव्हा मल्लिका बोलते, नाही बरोबर बोलतेस तू, बरोबर बोलतेस ना. काय आहे ना, अंशुमनबद्दल एवढे घाणेरडे आरोप करताना ना मला कधी कधी असं वाटतं ना की मी का जिवंत आहे. तेव्हा समरला शॉक बसतो मल्लिकाशी बोलल्यावर. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, तुमची थोडी पण जरी प्रामाणिकपणा असेल ना तर तुम्ही आत्ताच्या आत्ता काकूची माफी मागितली पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही मिस्टर राजवाडे, मी आत्ता माफी मागणार नाही. समर बोलतो, तुम्ही आत्ता पण इगोचा विचार करताय. तेव्हा स्वानंदी बोलते, इथे इगोचा प्रश्नच नाही आहे. मी कारण की मला माहिती मी खरं बोलते आणि मी सत्याच्या बाजूनेच उभे राहणार, त्यामुळे मी माफी मागणार नाही. तेव्हा समर बोलतो की तुम्ही नसेल माफी मागणार ना, काय ना दरवेळेस तुमच्या बाजूने मी उभा राहतो आणि तुम्ही अशा वागतात. तेव्हा समर सरळ खाली बसतो आणि त्याच्या काकूच्या पायावर माथा ठेवून माफी मागतो आणि बोलतो की नाही काकू, माझ्या बायकोच्या वतीने मी तुझी माफी मागतो म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की समर तुझी यात काहीच चूक नाही, तू का माफी मागतोय? तेव्हा समर बोलतो, पण चूक तर माझीच आहे ना काकू, मी ज्यांच्याशी लग्न केलं आहे त्यांच्यामुळे तुला हा त्रास झाला आहे, पण मी तुला वचन देतो यापुढे तुला असा त्रास होणार नाही. तेव्हा समर स्वानंदीकडे बघून निघून जातो. आजी येते आणि बोलते की हे सगळं काय होऊन बसलं आहे स्वानंदी, अगं तुला हे सगळं करायला आजचाच दिवस मिळाला का गं? तेव्हा स्वानंदी बोलते, अहो आजी. तेव्हा अंशू बोलतो की आय नीड सम एअर. तेव्हा निकिताही चालली जाते, अर्पिताही चालली जाते आणि सगळेच इथून तिथून चालले जातात. तेव्हा मल्लिका स्वानंदीजवळ येते. तेव्हा मल्लिका स्वानंदीजवळ येते आणि बोलते की स्वानंदी, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे मला माहीत नाही, पण माझी आदिरा तुमच्या घरात राहू शकत नाही, त्यामुळे तू इथे राहू शकत नाही, तर तुझ्या आईवडिलांशी बोलून घे. ते रात्री समर आपल्या खोलीत विचार करत असतो. तेवढ्या स्वानंदी येते आणि बोलते, आपण बोलूया का? तेव्हा समर तिथून निघून जाते. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे मला मान्य आहे, पण आपण एकदा बोलूया ना. तेव्हा समर चिडचिड करत असतो आणि तिला बोलतो की मी तुमच्या पुढे हात जोडतो, पण यापुढे तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये ढवळाढवळ करायला जाऊ नका प्लीज. तेव्हा समोर बोलतो की मला काही समजवायला जाऊ नका प्लीज. आणि हे बघा, तुम्हाला मी याआधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय की आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे. आपल्यामध्ये जी तार जोडली गेली ना ती फक्त आधिरा आहे. आणि त्यात काय झालं आहे, आता तीही तुमच्या घरी सुखी नाही, पण एवढं मात्र नक्की की तुमच्या घरी काहीतरी झालं आहे. तिच्या सुखासाठी मी वाटेल ते करू शकतो आणि करीनच, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी तुझं सुख संपेल त्याच क्षणी हा व्यवहार संपेल. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी देवासमोर असते आणि बोलते की देवा, का रे माझी अशी परीक्षा घेतोय? पण या सगळ्यामागे माझा हेतू चांगला हे कळतंय ना रे तुला? माझ्यासमोर राजवाड्यांना अंशू फसवतोय हे मला बघवत नाही आहे. आणि इकडे मल्लिका हार्ट अटॅक आल्याचं नाटक करत असते. अर्पिता बोलते, काय झालं काय झालं म्हणून ती पटकन बाहेर दादा दादा ओरडत असते. इकडे स्वानंदी दिवा ओवाळत असते. समर पाय पडायला तो स्वानंदी समरकडे आरती घ्यायला देते. समर बघतो, आरती घेतो आणि निघून जायला लागतो. तेवढ्या स्वानंदी बोलते की राजवाडे. तेवढ्यात अर्पिता येते आणि बोलते की दादा, मग मला काय होते माहीत नाही, ती कशी तरी करते. तेव्हा समर ते पळत पळत जातात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.